स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बघणार आहे माइलस्टोन ऑफ चाइल्ड। माइलस्टोन ऑफ चाइल्ड म्हणजेच काय की एखादा बाळ हे जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मंथ वाईज काय चेंजेस होतात, त्याला नेक कंट्रोल कधी येतो, त्याला चालण्याची स्थिती केव्हा निर्माण होती ते आज आपण बघणार आहे। त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले आपण बघणार 3 मंथला काय होतं याची एक ट्रिक ध्यानात ठेवायची। आपण बघणार आहे 3च्या म्हणजे 3, 6, 9, 12, 15 आणि 18 म्हणजे जो 3चा टेबल आहे तो आपण काय करणार आहे त्या मंथ वाईज बघणार आहे। त्याच्यामध्ये बघा 3 मंथला काय होतंय, सगळ्यात पहिले बघायचं स्टार्टिंगला काय होतंय, नेक कंट्रोल होतंय। नेक कंट्रोल आणि होल्डिंग कॅपॅसिटी येते। त्याच्यानंतर बघा 6 मंथला येतंय सीट विथ सपोर्ट। सीट विथ सपोर्ट म्हणजे तो कोण कशाला तरी धरून तो बसू शकतो। त्याच्यानंतर बघा 9 मंथला काय होतंय, सीट अलोन आणि स्टँड विथ सपोर्ट म्हणजेच स्वतः बसू शकतो आणि त्याला उठायचं जर काय असेल तर तो कशाच्या सपोर्टनं उठू शकतो। त्याच्यानंतर बघा 12 मंथला काय होतंय, स्टँड अलोन वॉक विथ सपोर्ट म्हणजेच एकटा उठू शकतो आणि हे बघा वॉक विथ सपोर्ट म्हणजेच कशाला तरी धरून तो चालू शकतो। त्याच्यानंतर बघा 15 मंथला काय होतंय, वॉक अलोन म्हणजेच एकटा हा चालू शकतो। त्याच्यानंतर बघा 18 मंथला तो काय करू शकतो, रन करू शकतो। त्याला एक ध्यानात ठेवायचं बघा